नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आदित्य, तू थांब तिच्याजवळ, मी आहे बाहेर, सुमनताई बोलल्या आणि त्या बाहेर गेल्या. मग आधीने त्या नर्सला पण इशारा केला तशी नर्स पण बाहेर निघून गेली. आता त्या रूममध्ये फक्त ते दोघेच होते. स्वीटी, आज काय सोडणारच नाही का मला? बाद झालं आता, आदी बोलला. तू गप्प बैस, तुला काय प्रॉब्लेम आहे? एकतर उशिरा यायचं, माझा फोन पण नाही घ्यायचा. आता एकदम शांत राहा, मला फील करू दे तुझा स्पर्श. ती त्याच्या मिठीत हुंदके देतच बोलली तसा मात्र तो गालात हसला. पण अश्रूचा एक थेंब मात्र गालावरून खाली ओघळलाच त्याच्या. कारण आत्ता फक्त तीच होती जी त्याचं अख्खं कुटुंब होती. त्याला त्याचा हुंदका अनावर झाला तसा त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली. आता पुढे. बराच वेळ ती त्याला मिठी मारून होती. युवी, त्याने आवाज दिला. ती, माझ्याकडे बघ एकदा, तो बोलला तशी ती त्याच्या मिठीतून बाहेर आली आणि त्याच्याकडे पाहू लागली. आय लव्ह यू, तो हसून बोलला तसा कधीपासून गडगडा झालेला तिचा चेहरा गुलाबासारखा खुलला. आय लव्ह यू मोर आधी, ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरत खूपच खुश होऊन बोलली तसं त्याने तिला घट्ट आवळले. काही क्षणांपूर्वी जे जे त्याच्यासोबत घडलं होतं त्यानंतर अख्ख्या जगात त्याला आता तिची मिठी हीच जागा सगळ्यात सेफ आणि हवीहवीशी वाटू लागली होती. म्हणून तिच्यावर असणारं निस्सीम प्रेम व्यक्त करायला अजिबातच थांबवत नव्हता तो स्वतःला. कम, तो बोलला आणि तिला तिच्या बेडपाशी घेऊन आला. सीट, त्याने तिला बेडवर बसवलं आणि तो तिच्याबरोबर समोर उभा राहिला. जेवण का नाही केलंस, त्याने विचारलं तशी तिने खाली मान घातली. जेव्हा तो तिला बेडजवळ घेऊन आला होता तेव्हाच तिची जेवणाची प्लेट जशीच्या तशी झाकून ठेवलेली पाहिली होती त्याने. युवी, मी काहीतरी विचारतोय तुला, तो बोलला. भूक नव्हती मला, ती खाली मान घालूनच बोलली तशी त्याने नकारार्थी मान हलवली. त्याच्यावर राग होता तिचा म्हणून ती जेवली नव्हती. पण आता तो आला होता म्हणून तो राग गेला होता तिचा. म्हणून खरं कारण ती त्याला सांगत नव्हती. माझ्यावरचा राग जेवणावर का काढायचा स्वीटी? सध्या तू हॉस्पिटलमध्ये आहेस, तुझी ट्रीटमेंट सुरू आहे, तुला मेडिसिन्स पण घ्यायचे असतात, विसरतेस का? तो थोडा दटावूनच बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली कारण तिने एकही शब्द न बोलता खरं कारण कळलं होतं त्याला. आय एम सॉरी, तिने पुन्हा मान खाली घातली. नको असं करत जाऊस, तुला गमावता गमावता राहिलो आहे मी. पुन्हा तुला काही झालं तर माझ्या जगण्याचं कारण पण निघून जाईल आणि मग मी पण. तो बोलतच होता की तिने पटकन त्याच्या ओठांवर स्वतःचा हात ठेवला. आय एम सॉरी, आता मात्र अश्रूच बाहेर पडले तिच्या डोळ्यांतून जे त्याने लगेचच स्वतःच्या हाताने पुसून घेतले. चल जेवून घे, तो बोलला आणि जेवणाची प्लेट हातात घेऊन तिला भरवणार त्या आधीच. तू जेवलास का, तिने विचारलं. तसे त्याचे पण डोळे पाणावले कारण सकाळपासून त्याने पण काहीच खाल्लं नव्हतं आणि इथे तिला स्वतःपेक्षा त्याची काळजी होती. हो, तो खोटंच बोलला. मग एवढा मलूल का झालाय चेहरा, तिने विचारलं. पण त्यावर त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मग तिनेच त्यातला एक घास घेतला आणि त्याच्या तोंडाकडे नेला. तसं तो भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला. एक घास तू खा आणि मग एक घास मला भरव, ओके, ती हसून बोलली. तसं त्याने पण हसून तिच्या हातातला घास स्वतः खाल्ला आणि मग दुसरा घास तिला भरवला. असं करून दोघांनीही जेवून घेतलं आणि मग त्याने तिला मेडिसिन्स पण दिले. थोडा वेळ आराम कर तू, मी आलोच, तो तिला बेडवर झोपवत बोलला. तसं तिने त्याचा हात पकडला आणि त्याला थांबवलं. आधी, आज घरी काही झालंय का, तिने विचारलं. तसा त्याचा श्वासच अडकला कारण घरी जे जे घडलं होतं ते सध्या तरी तो तिला सांगू शकत नव्हता. तिला अजून टेन्शन द्यायचं नव्हतं त्याला, जोपर्यंत डॉक्टर स्वतः येऊन तिच्या खुशहालीबद्दल सांगत नाहीत, निदान तोपर्यंत तरी. कुठे काय, काहीच तर नाही, तो बोलला. घरी सगळ्यांचा मूड कसा आहे, म्हणजे सगळे रागावले असतील ना आपल्यावर,
तिने घाबरतच विचारलं. सगळं ठीक आहे आणि सगळ्यांचा मूड पण ठीकच आहे. तो खोटंच बोलला. नक्की ना? ते आपल्यावर चिडले नाहीत? तिला पटत नव्हतं. हो, चिडले होते, पण आत्ता नाही आहे त्यांचा राग. आफ्टर ऑल आपलं प्रेम आहे एकमेकांवर म्हणून लग्न केलं ना आपण. त्यांना पण हे मानावंच लागेल. तो कसाबसा बोलला, कारण सत्य परिस्थिती सध्या तरी त्याच्याच्याने तिला सांगता येत नव्हती. अच्छा, मग तू घरून जेवून का नाही आलास? तिने विचारलं. अगं, किती प्रश्न विचारतेस? तुला सांगितलं ना मी जेवलो असं, तो बोलला. खोटं, ती तोंड पाडून बोलली. तसं त्याने कपाळावर त्याचा अंगठा घासला, कारण तिने बरोबर ओळखलं होतं. आय एम सॉरी, मगाशी खोटं सांगितलं होतं मी. ॲक्च्युली लवकर यायचं होतं हॉस्पिटलमध्ये म्हणून नाही जेवलो. घाईघाईत निघून आलो, तो बोलला. पण मग ती काही बोलतच होती की. ते सोड, रियांश पुण्याला जाऊन आला आणि तिथे सगळी चौकशी करून आलेला आहे आणि त्याच्या सांगण्यानुसार तू आता पूर्णपणे बरी आहेस, असं सांगत त्याने रियांशने जे त्याला सांगितलं होतं ते सगळं तिला सांगितलं. तसं तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. काय, खरंच? ती खुश होऊन बोलली. हो, खरंच. आता फक्त त्या सॅम्पलचा रिझल्ट आला की डॉक्टर स्वतः तू आउट ऑफ डेंजर असल्याचं सांगतील आणि त्या सॅम्पलचा रिझल्ट आपल्याला हवा आहे तसाच येणार आहे, तो बोलला. तशी ती खुश झाली. खरंच? मग मला डिस्चार्ज पण मिळेल ना लगेच आणि मग आपण घरी पण जाऊ शकतो ना? ती खूपच एक्सायटेड होत बोलली. कधी एकदा इथून डिस्चार्ज मिळतो आणि आपण आपल्या आधीसोबत त्याच्या घरी जातोय असं झालेलं तिला. पण तिला घरी जायचे हे ऐकून आधीचा मात्र चेहरा पडला. कोणत्या घरी घेऊन जाणार होता तो तिला? सगळं तर सोडून आला होता तो आणि हेच तिला कसं सांगणार होता? सांग ना आधी, आज मिळेल ना डिस्चार्ज मला? आपण आज घरी जायचं ना? तिने एक्सायटेड होत विचारलं. तसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला. रियांश रिपोर्ट घेऊन येईल संध्याकाळी, मग डॉक्टर काय बोलतील ते बघू आणि मग घेऊ डिस्चार्ज, ओके? तो तिला समजावत बोलला, पण त्याला स्वतःला कळत नव्हतं की आता पुढे काय. ओके, ती खुश होत बोलली. तू आता आराम कर, मी आहे बाहेर, ओके? तो बोलला. थांब ना इथेच माझ्याजवळ, ती इवलंसं तोंड करून बोलली. स्वीटी, आरामाची गरज आहे तुला. तू झोप बरं थोडा वेळ, मी बाहेरच आहे, कुठेच नाही जाणार, ओके? तो तिच्या डोक्यावर किस करत बोलला. तशी तिने पण होमध्ये मान हलवली. त्याने तिला व्यवस्थित झोपवून तिच्या अंगावर पांघरून दिलं आणि मग तो तिथून बाहेर निघून आला. तिचं मन पण सकाळपासून विचार करून करून खूप थकलं होतं आणि शिवाय औषधांचा इफेक्ट पण होताच, म्हणून तिला पटकन झोप लागली. मिस्टर आदित्य इनामदार, मला तर तुला फक्त थोडीशी अद्दल घडवायची होती, पण तू तर पूर्णपणे बरबादच झालास रे. हा हा हा, अक्षय वेड्यासारखा हसत सुटला होता. माझं भांडं फोडू पाहत होता काय? अरे हाड, असे तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले. अजून माझ्या सख्ख्या आईबाबांना पण कळलं नाही आहे की मी काय चीज आहे आणि तू मला एक्सपोज करायला निघाला होता ना रे. तू काहीच करू शकत नाहीस. तुझ्या ह्या अतिशहाणपणामुळे तू स्वतः तर बरबाद झालासच, पण त्या दिव्याला पण घेऊन डुबला. अक्षय स्वतःशीच बोलत होता आणि त्याने त्याच्या हाताच्या मुठी पण आवळल्या होत्या. मला कळतच नाही की मी जास्त हुशार आहे की घरातले सगळे मूर्ख, ज्यांनी माझ्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला. आणि आजोबा, त्यांनी तर तुला बेदखलच केलं प्रॉपर्टीमधून. चला, सुंठे वाचून खोकला गेला. आता हॉस्पिटल तर मला मिळणारच आहे, पण ह्या संपूर्ण इनामदार एम्पायरचा वारस पण मीच असणार आहे. हा हा हा, अक्षय क्रूर हसत बोलला. आणि युवी, तू जाम मस्ती आली आहे तुला. विष पितेस काय? सुसाईड करायची आहे तुला? तू हॉस्पिटलमध्ये तर मेली नाहीस, पण एक लक्षात ठेव, ह्या अक्षयसोबत धोका केला आहे तू. नाही तुला जिवंतपणे मरणयातना दिल्या ना तर नाव लावणार नाही. अक्षय इनामदार, तुला क्षणाक्षणाला असं वाटेल की लग्नाच्या दिवशीच का नाही मेले मी. अक्षय खूप जास्त चिडला होता. असो, आता हे भोळेपणाचं नाटक थोडे दिवस तरी तुला कॅरी करावं लागेल अक्षय. अक्षय स्वतःशीच बोलला आणि कधीपासून जे त्याच्या चेहऱ्यावर रागीट एक्सप्रेशन्स होते ते जाऊन एकदम मलूल चेहरा त्याने केला आणि रूमचं दार उघडून बाहेर आला.
एक स्ट्रॉंग कॉफी द्या. अक्षय डायनिंग टेबलवर बसला होता आणि एका स्टाफला सांगत होता, जे आता स्टेअरवरून उतरून येत असलेल्या आकांक्षांनी ऐकलं होतं. त्यांना वाईटच वाटलं त्याचं ते ऐकून. अक्षय, काय झालं? हॅव ए स्ट्रॉंग कॉफी? आकांक्षांनी काळजीने विचारलं. तसा अक्षयने त्याचा चेहरा अजूनच जास्त दुःखी केला. काही नाही आई, थोडं डोकं जड वाटते म्हणून म्हटलं कॉफी घ्यावी, अक्षय नाटकीपणे बोलला. पण त्याचं ऐकून आकांक्षांना अजूनच वाईट वाटू लागलं त्याच्यासाठी. जास्त विचार नको करूस अक्षय, जे झालं ते झालं. आता ह्याला आपण नाही चेंज करू शकत. पण तू स्वतःला सावर बाळा, आकांक्षा काळजीने बोलल्या. स्वतःला सावरू? एवढं सगळं घडून गेल्यानंतर कसा सावरू मी स्वतःला आई? मी प्रेम केलं होतं युवीवर, पण ती त्या आधीच्या प्रेमात पडली. काय कमी होती माझ्यात? तो दुःखी होत बोलला. कमी तुझ्यात नाही तर तिच्या बुद्धीत होती, म्हणून तिने तुझ्यासारख्या हिऱ्याला सोडून चमकणाऱ्या काचेला निवडले. तिला एक ना एक दिवस आधीचा खरा चेहरा येईलच समोर, आणि तेव्हा तिला कळेल की आयुष्यात किती मोठी चूक केली तिने तुला सोडून आधीला निवडून, आकांक्षा बोलल्या. त्यावर अक्षय मनातच कुत्सित हसला. ओ माय लव्हली आई, एवढा मोठा बिझनेस सांभाळत होतीस तू, तरी तुला खऱ्या खोट्यामध्ये फरक नाही कळत. किती ते मुलावरचं आंधळं प्रेम. अक्षय कॉफीचा एक घोट घेत होता आणि मनातच आकांक्षेला पण दूषणे देत होता. तिला जाणीव होईलच आई, पण माझ्या मनावर जे एवढे आघात झाले आहेत त्याचं काय? ते कधी भरून निघतील? अक्षयचा नाटकीपणा सुरूच होता. पण आता ह्यावर आकांक्षांना काय बोलावं सुचत नव्हतं. खूप वाईट वाटत होतं त्यांना अक्षयसाठी, आणि त्यासोबत आदी आणि युवीबद्दलचा राग पण कैक पटीने वाढला होता. इथे आदी युविकाच्या वॉर्डमधून निघून बाहेर आला आणि त्याने रियांशला कॉल केला. येस आदी, रियांश बोलला. रियांश, रिपोर्ट कलेक्ट केलेस का? नाही, जस्ट पोचलोय, घेतले की लगेच येतो. ओके, आदी बोलला आणि त्याने फोन कट केला. तो आता बाहेरच कॉरिडॉरमध्ये ठेवलेल्या सोफ्यावर बसला होता. त्याने दोन्ही हाताने डोकं गच्च पकडून ठेवलं होतं. तोच सुमनताई तिथे आल्या आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तसं त्याने चमकून त्यांच्याकडे पाहिलं. आंटी तुम्ही? त्याने डोळ्यातले अश्रू अडवत कशीनुशी स्माईल चेहऱ्यावर आणत विचारलं. आदित्य, काही झालंय का? तू डिस्टर्ब वाटतोय? सुमनताईंनी विचारलं. त्यावर आदीने काही नाही अशी मान हलवली. काहीच नाही झालंय आंटी, तो बोलला. तसं वाटत तर नाही आहे तुझ्या चेहऱ्याकडे पाहून. नाही आंटी, खरंच काहीच नाही, तो बोलतच होता की. आदित्य, इतकं सगळं घडून गेल्यानंतर नक्कीच तुमच्या घरचं वातावरण ठीक नसेल. पंचांनी पण मला एकही कॉल केलेला नाही आहे किंवा युवीची तब्येतसुद्धा विचारली नाही आहे. ह्यावरूनच मी समजू शकते परिस्थिती खूपच चिघळली असेल. आणि असाही, घरात काही घडल्याशिवाय तुला इतका उशीर होणं शक्य नव्हतं. मी युविकाची आई असली म्हणून काय झालं? आता तू पण मला माझ्या मुलासारखाच आहेस, म्हणून काहीही आडपडदा न ठेवता जे पण काही मनात असेल ते मला सांग. सुमनताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या, पण त्याचा तर बांधच फुटला आणि स्वतःचा चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला त्याने. पण त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू काही तो अडवू शकला नाही. आदित्य, शांत हो, मी तुझी आईच आहे असं समज आणि मन मोकळं कर माझ्याकडे. सुमनताई बोलल्या. तसे त्याने त्यांच्याकडे पाहिलं तर त्या खूपच काळजीने त्याच्याकडे पाहत होत्या. त्यालाच प्रश्न पडला होता की काही दिवसांपूर्वी त्याच्या नावाने पण चिडणाऱ्या त्या सुमनताई खऱ्या होत्या, की मग आत्ता त्याच्यासमोर त्याच्यासाठी डोळ्यात काळजी असलेल्या सुमनताई खऱ्या आहेत. मग मात्र त्याने स्वतःचे डोळे पुसले आणि घरी जे जे घडलं होतं ते सर्व इत्तंभूत त्यांना सांगितलं. म्हणजे कसं अक्षयने खोटं नाटं सांगून त्याच्या विरोधात पुरावे दाखवले, कसा तो स्वतःला बेकसूर सिद्ध करू शकला नाही, कसं आजोबांनी त्याला घरातून बेदखल केलं, आणि कसा तो सगळं काही लाथाडून तिथून निघून आला. सगळं सगळं. सुमनताई मात्र तोंडावर हात ठेवून त्याच्याकडे पाहत होत्या. खूपच शॉक झाल्या होत्या त्या हे सगळं ऐकून. त्यांना वाटलं होतं की त्याच्या घरचे रागावतील, चिडतील, पण असा काही निर्णय ते आधीसाठी घेतील असं अजिबात नव्हतं वाटलं त्यांना. हे सगळं अनपेक्षित होतं त्यांच्यासाठी. आदित्य, शांत हो बाळा, हे असं होईल ह्याची कल्पना होती मला, पण इतक्या एक्स्ट्रीम लेवलवर होईल हे नव्हतं वाटलं. सुमनताई बोलल्या. आंटी, मला माझं काहीच वाटत नाही आहे.
स्वतःवर विश्वास आहे माझा, पण त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. त्यात आत्ता मी एकटा नाही आहे. युवीसुद्धा माझी जबाबदारी आहे आणि आता माझ्यामुळे युविकालासुद्धा ह्यातून जावं लागेल म्हणून खूप जास्त वाईट वाटते. आदी बोलला. वाईट नको वाटून घेऊ आदित्य, मला कळतंय तुझं दुःख. अरे तुझं घर आता तुझं नसलं म्हणून काय झालं? युविकाचं घर तर आहे ना, ते पण तर तुमचं घर आहे. तुम्ही दोघे तिथे आपल्या घरी चला, सुमनताई बोलल्या. तसं त्याने त्यांच्याकडे पाहिलं. खरं तर आता ह्या परिस्थितीत आपण युवीला घेऊन कुठे जायचं हा प्रश्न पडला होता त्याला, पण न सांगताच सुमनताईंनी त्याच्या मनातलं ओळखलं होतं, म्हणून तो त्यांच्याकडे एकटक पाहत होता. अरे काय झालं, असं का पाहतोय? सुमनताईंनी विचारलं. तशी त्याने नाहीमध्ये मान हलवली. थँक्यू आंटी, तुम्ही प्लीज युवीला थोडे दिवस तुमच्या घरी घेऊन जा. मी नाही येणार, आय विल मॅनेज माय सेल्फ, तो बोलला. का? तू का नाही येणार? ते घरचं एवढं युवी आणि मियूचं आहे तेवढंच आता तुझं देखील आहे, म्हणून तूसुद्धा आमच्यासोबत पुण्याला येणार आहेस, ओके? सुमनताई बोलल्या. आंटी थँक्यू, पण प्लीज मला समजून घ्या, मी आता तुमच्यासोबत नाही येऊ शकत. तुम्ही प्लीज युवीला तुमच्यासोबत येण्यासाठी कन्व्हिन्स करा, कारण ती मला सोडून तुमच्यासोबत येणार नाही माहीत आहे मला. म्हणून जे काही घडलं आहे त्यातलं सध्या तरी तिला काही कळता कामा नये आणि तिच्या हेल्थसाठी तुम्ही थोडे दिवस तिला तुमच्यासोबत पुण्याला घेऊन जात आहात असं सांगितलं तर तिला संशय पण येणार नाही. आदी बोलला. अरे पण तुझं काय? ते काही नाही, तू पण आमच्यासोबत येतोय. सुमनताई बोलतच होत्या की आंटी मला कळतात तुमच्या भावना, पण प्लीज ट्रस्ट मी, मला फक्त 1 महिना द्या. मीच युवीसाठी योग्य आहे हे मी सिद्ध करून दाखवेल, पण आता माझ्यासोबत युवीची फरफट नको आहे मला. शी डिझर्व्स बेटर लाईफ आणि ती बेटर लाईफ तिला मी नक्की देईन. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, तो बोलला. अरे पण प्लीज, तो त्यांचा हात पकडून बोलला. तसं त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. आदित्य, माझ्या मुलीसाठी तू अगदी योग्य आहेस हे तू 2 दिवसांपासून कितीतरी वेळा प्रूव्ह केलं आहे. तुला नक्की यश मिळेल आणि त्यात तुला काहीही लागलं तर मी सुद्धा तुझ्यासोबत आहे. त्या मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. तसा हसला तो. थँक्यू आंटी, तो बोलला. कधीपासून त्याच्या डोक्यात असलेलं टेन्शन आता कैक पटीने कमी झालेलं. इकडे परी हॉस्पिटलमध्ये पोचली होती. तिने सगळीकडे नजर फिरवली, पण तिला तिथे ना रियांश दिसला आणि नाही आदित्य किंवा सुमनताई. अरे कुठे गेले हे सर्वजण? ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि तिने पटकन रियांशचा नंबर डायल केला. पण हे काय, त्याचा नंबर तर बिझी येत होता. तिने पुन्हा कॉल केला, पण तरी त्याचा नंबर बिझीच येत होता. कोणाशी बोलतोय काय माहीत, ती पुन्हा बोलली. मग तिने मी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे असा त्याला मेसेज केला आणि मोबाईल सायलेंट करून सरळ युवीच्या स्पेशल वॉर्डमध्ये होती तिथे निघून गेली. हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तिने तिचा फोन सायलेंट केला होता. इथे रियांश त्या लॅबमध्ये होता आणि कधीपासून डॉक्टरांशी बोलत असल्यामुळे तिचा कॉल घेऊ शकला नव्हता. नंतर त्याने तिला कॉल केला, पण आता ती उचलत नव्हती कारण तिचा फोन सायलेंट होता. मग त्याने जेव्हा तिचा मेसेज पाहिला त्याने पण तिला ओकेचा रिप्लाय केला. हाय, परीने आज जातच युवीला ग्रीट केलं, जी आत्ताच उठली होती. परी तू आत्ता येतेस? मी कधीपासून वाट बघते, युवी बोलली. आधी नाही आला का? परीने कचरत विचारलं. म्हणजे तू असं का विचारतेस? आधी आहे ना बाहेर, युवीने विचारलं. तशी परीने नाहीमध्ये मान हलवली. आधी इथे आला होता का? परीने गडबडत विचारलं. हो आला होता. काही बोलला नाही का तो? म्हणजे बरा होता ना तो? परी नकळतपणे बोलून गेली. तसं इथे युवीचे ठोकेच वाढले. बरा होता म्हणजे? एक मिनिट, परी तू काहीतरी लपवतेस का माझ्याकडून? युवीने विचारलं. नाही तर, परी गडबडतच बोलली. नाही, तू काहीतरी नक्की लपवतेस, युवी तिच्याकडे साशंक नजरेने बघत बोलली. तसा परीचा श्वासच अटकला, कारण आता युवीला आपण काय उत्तर द्यावं तिला कळत नव्हतं आणि मुळात आधीने तिला सत्य सांगितलं तरी आहे का हे देखील तिला माहीत नव्हतं, म्हणून थोडी घाबरलीच होती ती. मला ना लॅबमध्ये जायचं आहे, मी आलेच हां पटकन जाऊन, परी खोटंच बोलली आणि तिथून पळून जाऊ लागली. तोच, परी थांब. युवीचा रागीट आवाज आला तशी ती जागीच थांबली.
तुला माझी शपथ आहे परी, सांग तू माझ्यापासून काय लपवत आहेस? युवीने विचारलं. पण आता परीने मात्र डोळे कच्च मिटले, कारण तिला आता काही क्षणांपूर्वी इनामदार विलामध्ये जे जसं जसं घडलं होतं ते सर्व युवीला सांगावंच लागणार होतं. पण सुरुवात कुठून करावी ते कळत नव्हतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.